नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती या ठिकाणी काही अतिसंभाव्य प्रश्न आपण घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सोबत सराव पेपर आणि नोट्स, जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही या ठिकाणी या सर्व PDF घेऊ शकता। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर या सर्व या ठिकाणी PDF पाठवल्या जातील। विद्यार्थी मित्रांनो, हे सर्वांनीच घ्यायला पाहिजे, कारण यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, प्रश्न क्रमांक पहिला बघा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती विद्यार्थी मित्रांनो 1 मे सन 1999 या दिवशी झालेली आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील, तर हिंगोली या जिल्ह्याची निर्मिती विद्यार्थी मित्रांनो 1 मे सन 1999 या दिवशी हिंगोली या जिल्ह्याची निर्मिती ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, पंजाबचा सिंह असे पुढीलपैकी कोणाला म्हणतात? पंजाबचा सिंह असे पुढीलपैकी कोणाला म्हटले जाते? बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे। बघा, पंजाबचा सिंह असे लाला लजपत राय यांना पंजाबचा सिंह असे म्हटले जाते। बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, रजत क्रांती पुढीलपैकी कोणत्या क्षेत्रासंबंधीची क्रांती? रजत क्रांती पुढीलपैकी कोणत्या क्षेत्रासंबंधीची ती क्रांती आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, रजत क्रांती ही अंडी उत्पादन यांच्या संबंधीची ती क्रांती आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा, विजयस्तंभ चित्तोडगड हे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? विजयस्तंभ चित्तोडगड हे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील, विजयस्तंभ चित्तोडगड हे राजस्थान या राज्यामध्ये। बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 5 बघा, गीतांजली हा काव्यसंग्रह पुढीलपैकी कोणाचा? बघा गीतांजली हा काव्यसंग्रह पुढीलपैकी कोणाचा काव्यसंग्रह आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, रवींद्रनाथ टागोर यांचा गीतांजली हा महत्त्वपूर्ण काव्यसंग्रह आहे। बघा प्रश्न क्रमांक 6 बघा, डॉक्टर अमर्त्य सेन यांना पुढीलपैकी कोणत्या वर्षी नोबेल पुरस्कार मिळाला होता? डॉक्टर अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्राबद्दल त्यांना नोबेल पुरस्कार पुढीलपैकी कोणत्या वर्षी मिळाला होता? बघा विद्यार्थी मित्र, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे। बघा, डॉक्टर अमर्त्य सेन यांना सन 1998 मध्ये अर्थशास्त्राबद्दल त्यांना नोबेल पुरस्कार हा मिळाला होता। बघा प्रश्न क्रमांक 7, रंगभूमी दिन पुढीलपैकी कोणत्या दिवशी? रंगभूमी दिन पुढीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील, 5 नोव्हेंबर या दिवशी बघा रंगभूमी दिन असतो। बघा प्रश्न क्रमांक 8 बघा, इंट्रोडक्शन टू ड्रीमलँड हे पुस्तक पुढीलपैकी कोणाचं? बघा इंट्रोडक्शन टू ड्रीमलँड या नावाचं पुस्तक पुढीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, इंट्रोडक्शन टू ड्रीमलँड हे पुस्तक भगत सिंग यांचे ते एक महत्त्वपूर्ण पुस्तक आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, CPU या ठिकाणी आपल्याला योग्य फुल फॉर्म सांगा। CPU या ठिकाणी आपल्याला योग्य फुल फॉर्म सांगायचा आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट या ठिकाणी CPUचं योग्य फुल फॉर्म राहील। बघा प्रश्न क्रमांक 10 बघा, तुंगारेश्वर हे अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? तुंगारेश्वर हे अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, तुंगारेश्वर हे अभयारण्य पालघर या जिल्ह्यामध्ये। बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 11 बघा, मध्यवर्ती वस्तू संग्रहालय पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? मध्यवर्ती वस्तू संग्रहालय पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, मध्यवर्ती संग्रहालय बघा, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, नागपूर या ठिकाणी मध्यवर्ती संग्रहालय आहे। प्रश्न क्रमांक केशवसूत हे पुढीलपैकी कोणत्या कवीचं टोपण? केशवसूत हे पुढीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, केशवसूत हे कृष्णाजी केशव दामले यांचं ते केशवसूत या ठिकाणी टोपण नाव आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जागतिक आरोग्य संघटना यांची स्थापना पुढीलपैकी केव्हा? जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना पुढीलपैकी केव्हा झालेली आहे?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील 7 एप्रिल सन 1948 या दिवशी जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, डॅप्थोरिया हा रोग शरीराच्या पुढीलपैकी कोणत्या भागाला होणारा तो डॅप्थोरिया हा पुढीलपैकी कोणत्या भागाला होणारा तो रोग आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 डॉप्थेरिया हा रोग गळा या अवयवाला होणारा तो विकार आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचं नाव पुढीलपैकी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचं नाव पुढीलपैकी कोणतं आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील प्रीती संगम या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 16 बघा, भारतामधला पहिला पोलाद कारखाना कुल्टी कोणत्या राज्यामध्ये, बघा भारतामधला पहिला आधुनिक लोह पोलाद कारखाना कुल्टी पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये तो सुरू झाला होता। विद्यार्थी मित्रांनो, कुल्टी हा कारखाना पश्चिम बंगाल या राज्यामध्ये तो सुरू झाला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रॉकी ही पर्वतरांग पुढीलपैकी कोणत्या खंडामधली, बघा रॉकी ही पर्वतरांग पुढीलपैकी कोणत्या खंडामधली ती पर्वतरांग आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, रॉकी ही पर्वतरांग उत्तर अमेरिका या खंडामधली ती एक महत्त्वपूर्ण पर्वतरांग आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पटना हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या, बघा पटना हे शहर विद्यार्थी मित्रांनो पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे। बघा विद्यार्थी, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील पटना हे शहर गंगा नदीच्या काठावर आहे। प्रश्न क्रमांक 19, भारतामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये, भारतामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे। बघा विद्यार्थी, भारतामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र हे मध्य प्रदेश या राज्यामध्ये, बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 20 बघा, कान्हा राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये, कान्हा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे। बघा कान्हा राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 21 बघा, झेलम नदीच्या काठावर पुढीलपैकी कोणते शहर हे बघा झेलम नदीच्या काठावर पुढीलपैकी कोणते शहर हे वसलेलं आहे। बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे। बघा झेलम नदीच्या काठावर श्रीनगर हे शहर वसलेलं आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बुलंद दरवाजा फतेपूर सिक्री पुढीलपैकी कोणत्या, बुलंद दरवाजा फतेपूर सिक्री पुढीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे। बघा विद्यार्थी, बुलंद दरवाजा फतेपूर सिक्री ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी उत्तर प्रदेश या राज्यामध्ये, बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 23 बघा, नवे मंगरुळ हे पश्चिम किनाऱ्यावरचं एक महत्त्वपूर्ण बंदर पुढीलपैकी कोणत्या, नवे मंगरुळ हे पश्चिम किनाऱ्यावरचं एक महत्त्वपूर्ण बंदर पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा विद्यार्थी मित्रांनो, नवे मंगरुळ या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील कर्नाटक या राज्यामधलं ते बंदर आहे। प्रश्न क्रमांक थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत, थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक आहेत। पुढचा प्रश्न बघा, माउंट बॅटन योजना ही योजना पुढीलपैकी कोणत्या वर्षीची, बघा माउंट बॅटन योजना ही योजना पुढीलपैकी कोणत्या वर्षीची योजना आहे। विद्यार्थी मित्रांनो, माउंट बॅटन ही योजना बघा सन 1947 या वर्षीची ती योजना आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय पोलीस कायदा पुढीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेला तो, बघा भारतीय पोलीस कायदा पुढीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेला तो कायदा आहे। विद्यार्थी मित्रांनो, भारतीय पोलीस कायदा हा सन 1861 या वर्षी अस्तित्वात आलेला तो कायदा आहे। प्रश्न क्रमांक 27, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स यांची स्थापना पुढीलपैकी, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजेच BSF ची स्थापना पुढीलपैकी कधी झालेली, BSF। बघा विद्यार्थी, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स यांची स्थापना 1 डिसेंबर सन 1965 या दिवशी बॉर्डर सिक्युरिटी फोर्स यांची स्थापना ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक 28 बघा, शिक्षण हा विषय पुढीलपैकी कोणत्या सूचीमधला, बघा शिक्षण हा विषय पुढीलपैकी कोणत्या सूचीमधला तो विषय आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण हा विषय तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील समवर्त सूचीमधला तो विषय आहे। प्रश्न क्रमांक 29 बघा, आशियाई विकास बँकेचं मुख्यालय पुढीलपैकी, आशियाई विकास बँकेचं मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे। बघा या ठिकाणी आशियाई विकास बँकेचं मुख्यालय मनिला फिलिपाईन्सच्या देशामध्ये आशियाई विकास बँकेचे या ठिकाणी मुख्यालय आहे। प्रश्न क्रमांक 30, गुरुदेव हे टोपणनाव पुढीलपैकी कोणाचं आहे, गुरुदेव हे टोपणनाव पुढीलपैकी कोणाचं आहे।
बघा विद्यार्थी मित्रांनो, तर गुरुदेव हे टोपण नाव रवींद्रनाथ टागोर यांचं गुरुदेव हे टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक 31 बघा, ग्रहामध्ये सर्वाधिक घनता पृथ्वी या ग्रहाची आहे, तर सर्वात कमी घनत्व असलेला ग्रह पुढीलपैकी कोणता? सर्वात कमी घनत्व असलेला ग्रह पुढीलपैकी कोणता ग्रह आहे? बघा विद्यार्थी, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील. शनी या ग्रहाचं सर्वात कमी घनत्व असलेला तो ग्रह राहील. प्रश्न क्रमांक 32 बघा, चंद्राचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या एकूण बघा चंद्राचं गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या एकूण पुढीलपैकी किती बघा आहे? बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो. चंद्राचं गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील. 1/6 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न बघा, भारतीय सेना दिवस पुढीलपैकी कोणत्या दिवशी असतो? भारतीय सेना दिवस, इंडियन आर्मी डे. बघा विद्यार्थी, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे. तर 15 जानेवारी या दिवशी भारतीय सेना दिन असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा कागद निर्मिती कारखाना बल्लारपूर पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्या बल्लारपूर हा महाराष्ट्रामधला सर्वात मोठा कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये बल्लारपूर हा कागद निर्मिती कारखाना आहे. प्रश्न क्रमांक 35 बघा, भारतामध्ये रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना पुढीलपैकी भारतामध्ये रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना पुढीलपैकी कोठे आहे? भारतामध्ये रेल्वेचे डबे, तर कपूरथळा या ठिकाणी भारतामध्ये रेल्वेचे डबे बनवण्याचा या ठिकाणी कारखाना आहे. प्रश्न क्रमांक पुढे, कॉफीमध्ये पुढीलपैकी कोणते कोणत्या ठिकाणी अपायकारक द्रव्य असते? कॉफीमध्ये. बघा विद्या, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे. तर कॉफीमध्ये या ठिकाणी कॉफीन हे अपायकारक या ठिकाणी द्रव्य असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, झिंक फॉस्फेट हे पुढीलपैकी काय आहे? झिंक फॉस्फेट. बघा विद्यार्थी, झिंक फॉस्फेट तर या ठिकाणी बघा, तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील. कवकनाशक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पचन क्रियेमध्ये स्टार्चचं रूपांतर पुढीलपैकी कोणत्या पदार्थामध्ये? बघा पचन क्रियेमध्ये स्टार्चचं रूपांतर पुढीलपैकी कोणत्या पदार्थामध्ये होत असते? बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे. पचन क्रियेमध्ये स्टार्चचं रूपांतर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ग्लुकोजमध्ये या ठिकाणी रूपांतर हे होत असते. क्रमांक पुढचा बघा, दाब ही पुढीलपैकी कोणत्या प्रकारची राशी आहे? बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो, दाब या ठिकाणी अधिस राशी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 40 बघा, झेंडा सत्याग्रह पुढीलपैकी कोणत्या वर्षी झालेला तो सत्याग्रह? झेंडा सत्याग्रह सन 1923 या वर्षी विद्यार्थी मित्रांनो झेंडा सत्याग्रह झाला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कॉमनवेल्थ हे वर्तमानपत्र पुढीलपैकी कोणाचे? कॉमनवेल्थ हे वर्तमानपत्र वर्तमानपत्र आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, कॉमनवेल्थ हे वर्तमानपत्र डॉक्टर ॲनी बेझंट यांचं ते एक महत्त्वपूर्ण वर्तमानपत्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बंदी जीवन हे पुस्तक पुढीलपैकी बंदी जीवन या नावाचं पुस्तक पुढीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? बघा बंदी जीवन हे पुस्तक सचिंद्रनाथ सन्याल यांचं ते पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, तैनाती फौज पद्धत पुढीलपैकी कोणी सुरू केलेली पद्धत आहे? तैनाती फौज पद्धत तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. लॉर्ड वेल्सली यांनी तैनाती फौज पद्धत या ठिकाणी सुरू केलेली पद्धत आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, केडगाव येथे मुक्तिसदन यांची स्थापना पुढीलपैकी कोणी केली? मुक्तिसदनची स्थापना कोणी केलेली आहे? बघा पंडिता रमाबाई यांनी मुक्तिसदनची स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये हिवाळी पर्जन्य पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? बघा भारतामध्ये सर्वाधिक हिवाळी पर्जन्य पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होत असते? बघा विद्यार्थी, भारतामध्ये सर्वात जास्त हिवाळी पर्जन्य हे तामिळनाडू राज्यामध्ये ते होत असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पुढील खालीलपैकी कोणते वर्तमानपत्र लोकमान्य टिळकांनी इंग्रजीमधून प्रसिद्ध? बघा खालीलपैकी कोणते वर्तमानपत्र विद्यार्थी मित्रांनो लोकमान्य टिळकांनी इंग्रजीमधून त्यांनी प्रसिद्ध हे केले होते? बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे. तर मराठा हे वर्तमानपत्र विद्यार्थी मित्रांनो लोकमान्य टिळकांनी इंग्रजीमधून प्रसिद्ध केलेलं वर्तमानपत्र आहे. पुढचा प्रश्न बघा, तिल्लारी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे? तिल्लारी तर कोल्हापूर या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक, रायचूर हे क्षेत्र पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? रायचूर विद्यार्थी मित्रांनो रायचूर हे क्षेत्र
कर्नाटक या राज्यामधलं ते क्षेत्र आहे। प्रश्न क्रमांक 49 बघा, सोमनाथ हे ज्योतिर्लिंगाचं ठिकाण पुढीलपैकी सोमनाथ हे ज्योतिर्लिंगाचं ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो, सोमनाथ हे ज्योतिर्लिंगाचं ठिकाण गुजरात या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 50 बघा, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा पुढीलपैकी कोणती मृदा आहे? बघा विद्यार्थी, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मृदा बघा रेगूर मृदा, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 51 बघा, संथाल ही आदिवासी जमात पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा, संथाल ही आदिवासी जमात बघा संथाल ही पश्चिम बंगाल या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, संपूर्ण भारतीय बनावटीचे पहिले हलके लढाऊ विमान पुढीलपैकी बघा संपूर्ण भारतीय बनावटीचे पहिले सर्वात हलके लढाऊ विमान पुढीलपैकी कोणतं आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील तेजस या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोचं मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी? इस्रोचं मुख्यालय तर बंगळुरू या ठिकाणी इस्रोचं मुख्यालय आहे। बघा, डलहौसी हे थंड हवेचं ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? डलहौसी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये डलहौसी हे थंड हवेचं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 55 बघा, भारतामधल्या पहिल्या मुख्यमंत्री पुढीलपैकी कोण आहेत? सुचेता कृपलानी या भारतामधल्या पहिल्या मुख्यमंत्री आहेत। प्रश्न क्रमांक 56 बघा, चारमिनार ही वास्तू पुढीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये? चारमिनार तर हैदराबाद या शहरामध्ये ते स्थित आहे। प्रश्न क्रमांक 7, केदारनाथ हे ज्योतिर्लिंग पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? केदारनाथ हे ज्योतिर्लिंग पुढीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, केदारनाथ हे ज्योतिर्लिंग उत्तराखंड या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 8, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर पुढीलपैकी कोणत्या एका? भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर मुंबई या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, संपूर्ण भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा पुढीलपैकी कोणता आहे? भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा पुढीलपैकी कोणता आहे? बघा या ठिकाणी विजयंता या ठिकाणी भारतीय बनावटीचा पहिला तो रणगाडा आहे। प्रश्न क्रमांक 60 बघा, सालार जंग म्युझियम पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? सालार जंग म्युझियम हे हैदराबाद या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, उटी हे थंड हवेचं ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? उटी हे थंड हवेचं ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील।